शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, महागाई आहे. आम्ही का घातला बहिष्कार? मी का घातला बहिष्कार? कहर झाला. एका प्रायव्हेट एजन्सीला तुम्ही अख्ख्या भारताचं भविष्य ठरवण्याच्या परीक्षेचं पेपर छापायला देता की भारताच्या संसदेमध्ये शपथ घेत असताना दुसऱ्या देशाची जय जयकार करणं यावरून वाद सुरू झाला. या दुसऱ्याच्या प्रश्न कशाला हात घालायची? 42 खासदार निवडणूक लढवणार होते. त्या 42 खासदारांनी सांगितलं की संविधान आम्ही उडवणार. उद्यापासून महायुतीच्या सरकारचं शेवटचं आणि पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी महाविकास आघाडीनं जय्यत तयारी केली असून आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे. त्यामध्ये सत्ताधाऱ्यांना कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर धारेवर धरायचं हे सुद्धा ठरलेलं आहे. आपल्याबरोबर जितेंद्र आव्हाड आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. या अधिवेशन हे शेवटचं अधिवेशन सुद्धा आहे. कुठले कुठले मुद्दे तुमच्या अजेंड्यावर असणार आहेत सरकारला धारेवर धरण्यासाठी? शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, महागाई आहे, दुधाचा प्रश्न आहे. आम्ही का घातला बहिष्कार? मी का घातला बहिष्कार? बाकीच्यांनी इतर कारणांची घातली, पण त्या दुधाचा हा चहा बनलाय. त्या दूध उत्पादित शेतकरी आज मरणयातना भोगतोय. तो 27 रुपयाला तुम्ही तिथं दूध घेताय आणि तुम्ही 55-60 रुपयाला विकताय. तो बिचाऱ्याला घरात पण परवडत नाही ते दूध. त्याचा काय चहा प्यायचा आपण? आपल्याला शेतकऱ्यांबद्दल प्रेम कणव आहे ना. बेरोजगारी आहे, नीटचा पेपर आहे, सगळीकडे फाटाफूट. MPSCचे पेपर फुटतायत, नीटचे पेपर फुटतायत. नीटचा तर अगदी म्हणजे कहर झाला. एका प्रायव्हेट एजन्सीला तुम्ही अख्ख्या भारताचं भविष्य ठरवण्याच्या परीक्षेचं पेपर छापायला देता. म्हणजे फक्त करोडपतींची पोरच MBBS होतील. म्हणजे उद्या पोटाचं ऑपरेशन करायचं झालं तर छातीचं ऑपरेशन करतील. खरं तर लोकसभेचा निकाल लागल्यानंतर जे यश महाविकास आघाडीला मिळालं आहे, महाविकास आघाडीचा जो कॉन्फिडन्स आहे तो जरा जास्तच वाढलेला दिसतोय. त्यामुळे यावेळेचं अधिवेशन हे महायुतीला जड जाईल. त्यांच्या चुका काढणं ह्याला कॉन्फिडन्स म्हणत नाही. तुम्हाला कोणी सांगितलेलं मनुस्मृतीचे 4 श्लोक आम्ही आणणार पाठ्यपुस्तकात? मनुस्मृतीने काय दिलं तर ह्या भारताला चातुर्वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र हे चातुर्वर्ण कोणी दिलं? मनुस्मृतीने. बायका या वासनांध असतात, बायका ह्या कामातूर असतात, वासना त्यांच्या डोळ्यात असते, त्या प्रत्येक पुरुषाला फसवण्याचा प्रयत्न करतात. असं आपल्याबद्दल, आपल्या महिलांबद्दल, भगिनींबद्दल कोणी लिहिलं? मनुस्मृतीने. मनुस्मृतीने जे इतकं घाणेरडं लिहून ठेवलंय त्याच्यातले 4 चांगले श्लोक आणणार होतं मी, असे शिक्षण मंत्री म्हणतात. त्याला लाज नाही वाटत? त्याला बहीण नाही? त्याला बायको नाही? कारण मनुस्मृती वगैरे काय ह्याला माहितीच नाही आहे. आणायची. ज्या पुस्तकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग लावली आणि म्हणाले की ह्या देशातलं चातुर्वर्ण ह्या पुस्तकाने जन्माला घातलं, ते पुस्तक तुम्ही आणायचा प्रयत्न करताय. हे कोणा एका जाती धर्माविरुद्ध नाही, सगळ्या समाजातल्या सगळ्या स्त्रियांविरुद्धचं ते पुस्तक आहे. या पावसाळी अधिवेशनाच्या आधी युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल असं म्हटलं जात होतं, पण अजून चिन्ह काही दिसत नाहीये. आपल्याला काय करायचं? आपण थोडी मंत्री होणार आहोत, आपण काळजी करावी. आणखी एक महत्वाचा प्रश्न की अमोल मिटकरी म्हणतात की जे काही सध्या चाललंय त्यावरून असं वाटतंय की त्यांच्या राष्ट्रवादीला वेगळं लढावं लागेल. त्यांना माहिती आहे आपल्याला काय करायचं. आज राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते झालेले आहेत. त्याचबरोबर ओम बिर्ला हे सुद्धा अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहे. राहुल गांधींना काय शुभेच्छा द्यायला पण? शुभेच्छा काय देणार? पूर्ण भारताच्या गरिबांच्या शुभेच्छा त्यांच्या मागे आहेत. पूर्ण भारतातल्या काँग्रेसी विचारांच्या माणसांच्या, पुरुषांच्या, महिलांच्या शुभेच्छा त्यांच्या मागे आहेत. त्यांनी काढलेली यशस्वी भारत जोडो यात्रा ही पूर्ण जगभरात गेली. जगभरात एखादा राजकीय नेता 3600 किलोमीटर म्हणजे एका ह्याच्यात का चालणारा नेता दुसरा कोणीही नाही. एक सुशील, शांत, विचार करणारा, सगळ्यांना सांभाळून चालणारा. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्यापेक्षा ज्येष्ठ वरिष्ठ लोकांचा सन्मान जे ते करतात, त्यांनी अगदी मनाला असा एक चांगला नेता, काँग्रेसी विचारांचा नेता हा जेव्हा विरोधी पक्षनेते पदावर बसतोय तर माझ्यासारख्या काँग्रेसी विचाराच्या माणसाला नक्कीच आनंद आहे. परंतु आज असाउद्दीन ओवेसी यांनी मात्र शपथ घेताना जय पॅलेस्टाईन म्हटलं आणि त्याच्यावरून आता वाद सुरू झालेला आहे की भारताच्या संसदेमध्ये शपथ घेत असताना दुसऱ्या देशाची जय जयकार करणं यावरून वाद सुरू झाला. आपली काय प्रतिक्रिया? हे ओवेसीला माहिती, त्यांनी का म्हटलं आणि ते काय झालं ते त्यांना माहिती.
आपण आपल्या प्रश्नांवर बोलूया, दुसऱ्याच्या प्रश्नांवर कशाला हात घालायची. बरं, मग महाविकास आघाडीच्या प्रश्नावर बोलूया. आता थोड्या वेळापूर्वी अबू आझमी यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये आम्हाला 10 जागा हव्या. खरं तर गेल्या वेळेला आम्हाला 2 जागा त्यांनी कबूल केल्या होत्या, परंतु 2 जागा मिळाल्या नाही. आता किमान 10 जागा आम्हाला पाहिजे, नाहीतर वेगळं लढण्याचा विचार आम्ही त्यांना 2 कबूल केल्या होत्या, त्या दोन्ही जागा त्यांना दिल्या होत्या. गोवंडीची जागा त्यांना दिली होती आणि भिवंडीची जागा त्यांना दिली होती. त्यामुळे ही गोष्ट खरी नाही. दुसरी गोष्ट, सीट ठरवण्याचा अधिकार हा शरद पवार आणि जयंत पाटील साहेबांचा आहे, माझा नाही आहे. माझा फक्त बोलण्याचा कार्यक्रम असतो. आणखी त्यांनी एक वाक्य म्हटलेलं आहे की यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक समाजाने ज्यांनी असं म्हटलं की आम्ही मस्जिद पाडली, त्यांना सुद्धा मतदान केवळ संविधान वाचवण्यासाठी केलेलं आहे. तेव्हा मुस्लिमांना 5% आरक्षण दिलं जाईल आमचं सरकार आलं तर, असं लिहून द्या, तेव्हाच आमचा समाज तुम्हाला मतदान करेल. अबू आझमींचं मत बरोबर आहे. ते त्याचा मुसलमानांनी मतदान नाही तर इथल्या सर्वसामान्य सर्व जनतेने हे संविधान वाचलंच पाहिजे म्हणून मतदान केलेलं आहे. त्यांच्यातले जे 42 खासदार निवडणूक लढवणार होते, त्या 42 खासदारांनी सांगितलं की संविधान आम्ही उडवणार. 400 पारचा नाराच लागला, तो मुळीच त्यांना संविधान खतम करायचं होतं. त्यांची ताकद आणि हिंमत वाढत चालली होती. ह्या निवडणुकीच्या आधी आपले जे केसरकर नावाचे मंत्री आहेत ते म्हणाले आम्ही मनुस्मृतीचे 4 श्लोक आणणार आहोत. मनुस्मृती म्हणजे काय? ज्यांनी चातुर्वर्ण्याला जन्म दिला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, या समाजाचं वाटोळं केलं आणि बहुजनांना 5000 वर्ष शिक्षणापासनं व्यवस्थेपासनं वंचित ठेवलं. ते पुस्तक तुम्ही परत आणणार, चंचुप्रवेश. हे मनुस्मृती सरकार आहे, ह्यांच्या डोक्यात मनुवाद आहे, कर्मकांड ह्यांच्या डोक्यात बसलंय आणि त्यामुळे बहुजन समाज ह्यांना उचलून फेकल्याशिवाय राहणार नाही. आणि मनुस्मृती हेच आमचं संविधान आहे असं 1950 साली RSSने जाहीर केलं होतं. हे काय आम्ही नाही सांगत. ऑर्गनायझर नावाचं पुस्तक आहे, त्यांचं मासिक आहे, ते मासिक जाऊन गुगलवर वाचा, त्याच्यात आहे. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.